नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती. आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संचामध्ये सादर करणार आहोत, जे की वारंवार परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, 2 वर्ष शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा 2 दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोणी म्हणत असे? 2 वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा 2 दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोणी म्हटलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे टिपू सुलतान हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 8 मिनिटं 20 सेकंद हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आग्रा शहर कुणी बनवलेले आहे? आग्रा शहर कुणी बनवलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिकंदर लोधी यांनी आग्रा शहर हे बनवलेले आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे क्रियापद हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणास 2016चा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे? खालपैकी कोणास 2016चा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रजनीकांत हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ड्युरँड कप हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ड्युरँड कप हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फुटबॉल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणास सन 2016चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे? खालपैकी कोणास सन 2016चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पी.व्ही. सिंधूला 2016चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आम्ही गहू खातो या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता आहे? आम्ही गहू खातो या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लक्ष्यार्थ. काय आहे? आम्ही गहू खातो याचा प्रकट अर्थ काय आहे? लक्ष्यार्थ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावलेला आहे? गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यूटन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे? गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ऋग्वेद हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भगवान गौतम बुद्ध यांनी ज्ञानाची प्राप्ती कुठे झालेली आहे? गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कुठे झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बौद्ध गया या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या कलांना महत्त्व होते? हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या कलांना महत्त्व होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 आणि 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं 3 करेक्ट आन्सर होईल. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो? एक नृत्य आहे आणि दुसरं संगीत आहे, म्हणजे आपलं 3 हे आन्सर करेक्ट होईल. नेक्स्ट, 8 ऑक्टोबर हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भारतीय वायुसेना दिवस हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झालेला आहे? महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2 ऑक्टोबर 1869 महात्मा गांधी यांचा जन्म झालेला आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शून्याचा शोध कोणत्या देशात लागलेला आहे? शून्याचा शोध कोणत्या देशामध्ये लागलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भारत देशामध्ये शून्याचा शोध प्रथम लागलेला आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
जिप्समचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात? जिप्समचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यामध्ये आढळतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे छत्तीसगड या राज्यामध्ये जिप्समचे साठे सर्वाधिक आढळतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी घनतेचा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी घनतेचा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अंदमान निकोबार. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? खालीलपैकी दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अन्नाईमुडी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय कोठे आहे? इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भोपाळ या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, प्रत्येक घरात LPG गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते आहे? प्रत्येक घरात LPG गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिमाचल प्रदेश. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2001च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती होते? 2001च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 933. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या मृदेला पोटॅशियम प्रमाण जास्त आहे? कोणत्या मृदेला पोटॅशियम प्रमाण जास्त प्रमाणात आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रेगूर मृदा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ATMचा फुल फॉर्म काय आहे? ATMचा फुल फॉर्म काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ॲटोमेटेड टेलर मशीन. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कर्कवृत्ताला सर्वात जवळ असणारे शहर कोणते आहे? कर्कवृत्ताला सर्वात जवळ असणारे शहर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोलकाता. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जैन धर्मांचे शेवटचे तीर्थकार डॅडॅस होते. जैन धर्मांचे शेवटचे तीर्थकार डॅडॅस हे होते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वर्धमान महावीर. हे काय होते? शेवटचे तीर्थकार होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात आहे? प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रावी नदी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ठिकाण ओडिशा राज्यात कोठे आहे? सुभाषचंद्र बोस यांचे जन्मठिकाण ओडिशा राज्यामध्ये कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कटक. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती? आलमगीर ही उपाधी कोणी धारण केलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे औरंगजेब. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ डॅडॅश या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ डॅडॅश या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बुलढाणा या ठिकाणी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गुरु नानक यांचा जन्मस्थळ कोणते आहे? गुरु नानक यांचे जन्मस्थळ कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पटना. हे काय आहे? गुरु नानक यांचे जन्मस्थळ आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राणा प्रताप सागर योजना कोणत्या राज्यात आहे? राणा प्रताप सागर योजना कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजस्थान या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दगडी कोळशाची पहिली खाण राणीगंज हे कोणत्या राज्यात आहे? दगडी कोळशाची पहिली खाण राणीगंज ही कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लोकटाक हे तरंगते सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटाक हे तरंगते सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मणिपूर या राज्यामध्ये आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सरनामा यांना भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हटले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे व्हिक्टोरिया सरोवर. हे काय आहे? दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रेडिओ. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेत असताना नीरज चोप्राने किती मीटर अंतरावर भालाफेक केलेला आहे? टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेत असताना नीरज चोप्राने किती मीटर अंतराचा भालाफेक केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 87.58. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवित असतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लोकसभा अध्यक्ष. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यकता असते? पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सूर्यप्रकाश. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या जीवनसत्व अभावामुळे हाडे बळकट होतात? कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ड जीवनसत्वामुळे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. अशा होती मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.